10 मिनिट डिलिव्हरी, वेग, माणूस आणि जबाबदारी. 10 मिनिट डिलिव्हरीच्या पलीकडची कहाणी. एक छोटा पण खूप महत्वाचा प्रश्न. भारतामध्ये 10 मिनिट डिलिव्हरी खरंच बंद झाली आहे का? काही हेडलाईन सांगतात की सरकारने थेट बंदी घातली, काही म्हणतात ही फक्त अफवा आहे. पण सत्य या दोन्हीच्या कुठेतरी मध्ये आहे. कारण हा निर्णय डिलिव्हरी बद्दल नाही, तो वेग, माणूस आणि जबाबदारी यांच्यातला आहे. आणि या निर्णयाची सुरुवात एका मोठ्या पण फार कमी चर्चेत आलेल्या घटनेपासून झाली. डिलिव्हरी रायडर्सच्या नेशन वाईड स्ट्राईक पासून. आपण जेव्हा ऍप उघडतो तेव्हा आपल्याला फक्त एक गोष्ट दिसते, ती म्हणजे टायमर. पण त्या टायमर मागे काय चालू असतं ते फार कमी लोक पाहतात. एकेकाळी असं वाटायचं की आपल्याला भूक लागली की आपण दुकानात जायचो. आता भूक लागते आणि हात आपोआप मोबाईलवर जातो. आपण ऍप उघडतो, ऑर्डर करतो आणि आपण विचारही करत नाही की खरंच भूक आहे की फक्त क्रेविंग आहे. लोक गमतीने म्हणायचे की मॅगी मागवली पण येईपर्यंत भूकच उतरली. पण इथेच एक क्षण आपण थांबायला हवं. आपल्यासाठी ही फक्त एक मॅगी असते, एक छोटी ऑर्डर, पण ती वेळेत पोहोचवण्यासाठी कोणीतरी ट्रॅफिकमध्ये सतत धावत असतो. आपल्याला स्पीड हवा असतो, पण त्या स्पीडची किंमत बहुतेक वेळा रायडर भरत असतो. आणि इथूनच 10 मिनिट डिलिव्हरीवरचा खरा प्रश्न सुरू होतो. तर याची सुरुवात कधी झाली आणि कशी झाली? 2020-21चा काळ आठवून बघा. पॅन्डेमिक, लॉकडाऊन, बाहेर जाण्यावर निर्बंध. लोकांना वस्तू तर हव्या होत्या, पण लगेच. याच काळात स्विगी, इन्स्टामार्ट, झेप्टो, डंजो सारख्या स्टार्टअप्सनी एक धाडसी विचार मांडला. व्हाय स्पेंड 1 hour when we can deliver in 10 minutes? रेसिडेन्शियल एरियाजवळ छोटे डार्क स्टोअर्स उभे राहिले, डिस्टन्स कमी झाला, डिलिव्हरी वेगवान झाली. हळूहळू ग्राहकांची मानसिकता ही त्यांनी बदलली. 10 मिनिट डिलिव्हरी ही लक्झरी राहिली नाही, ती एक्सपेक्टेशन बनत गेली. हे मॉडेल इंडियामध्ये इतकं का बरं यशस्वी झालं? पहिलं कारण, दाट शहरी रचना. मुंबई, दिल्ली, बंगलोर सारख्या शहरांमध्ये लोकवस्ती दाट, अंतर कमी. दुसरं, मोबाईल फर्स्ट कल्चर. UPI, ऍप्स, इन्स्टंट पेमेंट्स आपल्या रोजच्या सवयी बनल्या. तिसरं, स्टार्टअप इकोसिस्टम. इन्व्हेस्टर्सनी ग्रोथसाठी प्रचंड फंडिंग केलं. टार्गेट एकच, स्केल फास्ट. आणि चौथं, तरुण, बिझी लाईफस्टाईल. वेळ वाचवणं लक्झरी राहिली नाही, ती गरज बनली. या सगळ्यामुळे इंडिया हे क्विक कॉमर्सचं ग्लोबल केस स्टडी बनलं. पण हाच वेग हळूहळू धोकादायक होत गेला. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला देशभरात ऍप बेस्ड डिलिव्हरी वर्कर्स रस्त्यावर उतरले. हा छोटा प्रोटेस्ट नव्हता. 2 लाखपेक्षा जास्त डिलिव्हरी वर्कर्स या नेशन वाईड स्ट्राईक मध्ये सहभागी झाले. त्यांचा आरोप स्पष्ट होता, हा सिस्टम वेगावर नाही तर रिलेंटलेस प्रेशरवर चालतोय. काही प्लॅटफॉर्म्सवर 3 किलोमीटरच्या रेडियसमध्ये 10 मिनिटात डिलिव्हरी अपेक्षित होती. भारतासारख्या ट्रॅफिक क्लॉग शहरांमध्ये हे प्रॅक्टिकली अशक्य आहे. त्यामुळे वर्कर्सने 3 थेट मागण्या मांडल्या. 1, फेअर पे. 2, डिग्निटी. आणि 3, सेफ्टी. त्यांचं म्हणणं स्पष्ट होतं, 10 मिनिट डिलिव्हरी हा मार्केटिंग हुक आहे, पण रायडरसाठी तो रोजचा धोका आहे. पण मुद्दा फक्त वेळेचा नव्हता. मोठा प्रश्न होता अल्गोरिदमचा. लेट डिलिव्हरी झाली की रेटिंग्स कमी होतात, इन्सेंटिव्ह कापले जातात, ऍप ऍक्सेस सस्पेंड होतो. हा निर्णय मॅनेजर घेत नाही, सिस्टम घेते. अल्गोरिदमला ट्रॅफिक समजत नाही, पाऊस समजत नाही, अपघात समजत नाही. म्हणूनच वर्कर्स हेल्थ इन्शुरन्स, ऍक्सिडेंट कव्हर आणि पेन्शन सारख्या सोशल सिक्युरिटीची मागणी ते करत होते. तर या पार्श्वभूमीवर केंद्रीय कामगार मंत्रालयाने क्विक कॉमर्स कंपन्यांशी चर्चा सुरू केली. झोमॅटो, ब्लिंकिट, स्विगी, झेप्टो या सर्व ब्रँड्स या चर्चेमध्ये सहभागी झाल्या होत्या. इथे एक गोष्ट अत्यंत स्पष्ट आहे, भारतामध्ये 10 मिनिट डिलिव्हरी कायदेशीररित्या बॅन केलेली नाही. कोणताही कायदा बदललेला नाही, कोणतीही सर्व्हिस बंद झालेली नाही. पण सरकारने स्पष्ट निर्देश दिले, 10 मिनिट डिलिव्हरी अशी थेट हमी ऍडव्हर्टायझिंग आणि ब्रँडिंग मधून काढून टाका. कारण अशी हमी ही रायडर्सवर असह्य दबाव निर्माण करते. हा बॅन नाही, हा ब्रेक आहे, एक पॉलिसी लेवल कोर्स करेक्शन. आज रिअलिटी अशी आहे, 10 मिनिट प्रॉमिस मार्केटिंग मधून हटवली जात आहे. काउंटडाऊन टायमर्स गायब होत आहेत, पण डिलिव्हरी अजूनही जलदच आहे. डार्क स्टोअर्स आहेत, हायपर लोकल फुलफिलमेंट आहे, अल्गोरिदम्स काम करत आहेत. क्विक कॉमर्स कुठेही थांबलेलं नाही, पण ते मॅच्युअर होत आहे. स्पीड अजून आहे, पण आता तो ऑफिशियली इम्पोज केलेला नाही. हा एक सटल बदल आहे, पण फार मोठा बदल आहे असं मी म्हणेन. याच्यावरती युनियनच्या काय रिएक्शन्स आहेत? तर गिग वर्कर युनियननी या निर्णयाचं स्वागत केलंय. त्यांच्या मते हा निर्णय वेगाविरुद्ध नाही, हा अवास्तव वेगाविरुद्ध आहे. त्यांनी याला सेफर वर्किंग कंडिशन्सकडे एक महत्वाचं पाऊल असं म्हटलेलं आहे. भारतासाठी हे काय महत्व ठेवतं? क्विक कॉमर्स हा ग्लोबल फिनॉमिना आहे, पण भारतात तो वेगळा ठरतो कारण भारतात 1.4 अब्ज लोकसंख्या आहे. दर महिन्याला सुमारे 10 लाख नवे जॉब सिकर्स आणि मर्यादित फॉर्मल एम्प्लॉयमेंट. इथे क्विक कॉमर्स फक्त कन्व्हिनियन्स बिझनेस राहत नाही, तो रोजगाराचा बॅटल फील्ड देखील बनतो.
वेग, बेरोजगारी आणि अल्गोरिदम या तिघांच्या मध्ये हा रायडर अडकतो. शेवटी मी इतकंच म्हणेन की आज 10 मिनिट डिलिव्हरी हा शब्द मागे पडतोय, पण प्रश्न डिलिव्हरीचा नाही, प्रश्न आपल्या अपेक्षांचा आहे. आपल्याला वेग हवाय, पण तो वेग कोणत्या मर्यादेत? कारण बिझनेस वेगाने वाढू शकतो, टेक्नॉलॉजी वेगाने पुढे जाऊ शकते, पण समाज पुढे जायचा असेल तर वेगाला विवेकाची साथ लागते. स्पीड आकर्षक असते, पण सुरक्षित वेगच खरं भविष्य घडवतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बिझनेस कंपास मराठी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बिझनेस कंपास मराठी सोबत राहा आणि या आणि अशा कुठल्या विषयांवर व्हिडिओ पाहायला आवडेल ते कमेंटमध्ये सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.